आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी चालू ठेवलेलं आहे ते म्हणजे माझं ELM इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात. या मोहिमेअंतर्गत आज एक नवीन विषय ज्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे. या विषयाचं शीर्षक आधी ऐका. कंपाऊंडिंग इफेक्ट इन शेअर्स अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणुकीतील चक्रवाढ परिणाम. आदरणीय गुंतवणूकदारांनो, कसं होतं अनेकदा, कारण माझ्याशी अनेक जण बोलतात, अनेक मित्र भेटतात, अनेकांशी माझं बोलणं होतं, तर त्यांना मी जेव्हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे फायदे अथवा कंपाऊंडिंग इफेक्टचे फायदे, त्याचप्रमाणे मी 6 लाखाचे अंदाजे 20 वर्षाने म्हणजे 6 लाखाचे नाही, एकदाच 6,000 एक समभागात भरून, तो कुठलाही असू शकतो अथवा एक सुद्धा असू शकतो. 6,000 एकदा भरून 20 वर्षाने त्याचे 46 लाख अधिक उणे म्हणजे प्लस मायनस 5%, 10%, 15% पण होऊ शकतं, कारण हा अंदाज आहे, हा भविष्यातला अंदाज आहे. हे सांगतो तेव्हा त्यांना खोटं वाटतं. तर मागे मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये एक समभाग 20 वर्षापूर्वी 6,000 रुपयाचे समभाग घेतले असं पकडलं होतं, आणि आता 20 वर्षानंतर त्या समभागाचं समभागाच्या भावात वाढ होऊन, बोनस मिळून, स्टॉक स्प्लिट मिळून अंदाजे 52 लाख ते 69 लाख एवढी आत्ता त्याची किंमत झाली आहे. हे मी सविस्तर सांगितलं होतं, अगदी सखोलपणे सांगितलं होतं, आणि माझ्या मते या सगळ्या ह्याच्यात डिव्हिडंड हा पकडला नव्हता. आणि तो जो समभाग ज्याच्यावर मी हे सगळं प्रस्तुत केलं होतं, तो समभाग हा चांगला डिव्हिडंड देतो. तर म्हणजे त्याच्यात सरळ दाखवलेलं कंपाऊंडिंग इफेक्टचा कसा फरक पडतो, काय होतं. तर आता गंमत काय झाली, अनेक जण मला खोटं ठरवतात, मला वेडा ठरवतात, ते त्यात काय नवीन नाहीये, कारण कोणीच एवढा सखोल अभ्यास दुर्दैवाने केलेला नाहीये. कोणालाही कंपाऊंडिंग इफेक्टची माहिती नाहीये, कोणालाही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट काय माहिती नाही. आजकल प्रत्येकाला कसं असतं, आज शादी कल बच्चा, आज मैंने 2,000 डाला ना, कल मेरे को 10,000, वो 10,000 मैंने डाला तो उसका सीधा 1 लाख चाहिए, 1 लाख डाला तो म्हणे साम दाम दंड भेद, काही फसव, दुसऱ्याला फसव, व्यावसायिक भागीदाराला फसव, वडिलांना फसव, आईला फसव. हे अशाने नाही होत सर. आज मी अजून एक उदाहरण घेतो, तुम्हाला सिद्ध करतो, आणि त्याची 20 वर्षानंतर काय किंमत होते ती बघून तर तुम्ही अक्षरशः थक्क होऊन जाल. 2005 साली एका समभागाची किंमत 3 रुपये 65 पैसे होते. मुळात हे समजून घ्या, 2005 सालचं मी सांगतोय, आणि ती कारण आत्ता त्यांनी जसजसे बोनस आणि हे सगळे दिले, तर ती त्याची इफेक्टिव्ह काय म्हणतात त्याला, कम बोनस कम स्प्लिट किंमत आहे. म्हणजे ती पण जुनी पण किंमत तीच आहे आणि आत्ताची पण कम स्प्लिट वगैरे, त्याच्यामुळे प्रत्येकाचा इफेक्ट तोच आहे. आता मी, आणि दुसरं म्हणजे तो जो समभाग मी आता ज्याचं उदाहरण सांगतोय, तो माझ्या लॉंग टर्मच्या यादीत, मी माझ्या समभागांची जी यादी आहे, या माझ्याकडे जे पोर्टफोलिओ आहे त्यातील समभाग मी A, B आणि C म्हणजे ज्याची जशी आपली
इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये एबीसी अनालिसिस असते त्याप्रमाणे केले. एचे शेअर्स हे माझे लॉंग टर्मचे आहेत, ते मी शक्यतो कधी विकणार नाही, शक्यतो, कारण मला त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट पाहिजे आणि कंपाऊंडिंग इफेक्टनी मला श्रीमंत व्हायचं. मला ते रोज मेरा आज खाना निकल गया, मेरा आज नाश्ता निकल गया, मेरा एक सिगरेट निकला, मेरा आज 2 पेग निकला, मला असं नाही करायचं. तर आता शांतपणे ऐका. हवं तर हे मी व्हिडिओ म्हणजे हे मी सांगताना तुम्ही या व्हिडिओ शांतपणे ऐकून समोर आधी वही घ्या, पेन्सिल घ्या, पेन घ्या, कॅल्क्युलेटर घ्या. 7 ऑगस्ट 2005ला त्या समभागाची किंमत होती 3.65 आणि जे मी नेहमी सांगतो 6,000 ची रक्कम 20 वर्षांनी 46 लाख होऊ शकते. हे मी भविष्यातलं सांगतोय. आणि हे कशावर अवलंबून असतं? तो समभाग कसा वाढेल, त्याचं फंडामेंटल्स किती चांगले आहेत. आता या समभागाचे मी समजा 6,000 रुपयाचे समभाग घेतले तर 6,000चे 1,653 समभाग मला मिळाले 2005 साली. त्याच्यानंतर त्या समभागाने 2016ला एकाला 1 बोनस दिला आणि त्याच वेळेला स्टॉक स्प्लिट केलं 10चं 2ला, म्हणजे मला 5 मिळाले. 1 10चा समभाग आणि 2 रुपयाच्या फेस व्हॅल्यूचे 5 समभाग. आता कसं झालं, 1,643 समभाग होते, बोनस मिळाल्यावर 3,286 झाले समभाग आणि त्याच्यानंतर स्प्लिट झाल्यावर 3,286 गुणिले 5 16,430 शेअर्स 2016ला झाले. आत्ता 2025ला त्याने एका शेअरला 4 असा बोनस दिला. म्हणजे जर माझ्याकडे 1 शेअर असेल तर बोनस 4 म्हणजे एकूण एकाचे 5 समभाग मला मिळाले बोनस नंतर. त्याचप्रमाणे स्प्लिट झाला, कारण पूर्वी तो 10 फेस व्हॅल्यूवरून 2 फेस व्हॅल्यूवर आला होता. आता त्यांनी काय केलं, 2 वरून 1 फेस व्हॅल्यू आणली, म्हणजे एकाला 1 स्प्लिट झाला, म्हणजे एकाचे 2 झाले. 2 रुपयाचा 1 होता तर त्याच्याऐवजी 1 रुपयाचे 2 समभाग झाले. आता पुन्हा ते पहिल्या 2016च्या स्प्लिट आणि बोनसमुळे 16,430 झालेले. आता 16,430 स्प्लिट झाल्यावर 32,860 झाले पोस्ट स्प्लिट. त्याच्यानंतर बोनस दिला एका समभागाला 4 समभाग बोनस, म्हणजे एकाचे 5 झाले. 32,860 गुणिले 5 1,64,300. आदरणीय गुंतवणूकदारांनो, 1,643 समभाग होते 7 ऑक्टोबर 2005ला आणि आजच्या दिवशी, कारण मी आजची म्हणजे करंट मार्केट प्राइस घेणार आहे, आजच्या दिवशी त्याचे झाले 1,643चे 1,64,300 झाले. आता आजची करंट मार्केट प्राइस खालीवर होतोय, त्याच्यामुळे मी अंदाजे 1,010 घेतली. आता करंट व्हॅल्यू 1,010 आहे, तर त्याच्यामुळे आज त्या समभागांची किंमत किती झाली, कॅल्क्युलेटर कृपया घेऊ शकता. 1,64,300 गुणिले 1010. मी पुन्हा करतो, कारण ते तुम्हाला मोठा शॉक देण्याआधी मी करतो. 1,64,300 गुणिले 1010. आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, ती किंमत होते 16,59,00,000. 16,59,00,000 कॅल्क्युलेशन करून बघा.
आणि कसं आहे ना, मी तुम्हाला भविष्यातली सांगत होतो ना, 6,000चे 46 लाख वगैरे, हे भविष्याचं नाहीये, हे होऊन गेलेलं आहे. आधीचा पण व्हिडिओ जो गेला ते पण होऊन गेलेले, कारण होऊन गेलेल्याच किमती पकडल्यात. आणि आधीचा पण आहे ना, तो माझ्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये आता, हा पण भरपूर क्वांटिटीमध्ये. तर म्हणजे हे तुम्हाला सिद्ध करायचं होतं, दाखवायचं होतं. उगच कोणालाही हसू नका, हे शक्य नाहीये, शक्य नाहीये, हे असं शक्य नाही. आदरणीय गुंतवणूकदारांनो, तुम्ही यूट्यूब मध्ये किंवा इंस्टाग्राम किंवा कुठे कुठेही मेरा ये लेक्चर अटेंड करो, मेरा ये अटेंड करो, मेरा वो अटेंड करो, मेरा ये अटेंड करो, मेरा वो अटेंड करो. तुम्ही एक प्रेस्टीज म्हणून किंवा फॅड म्हणून अटेंड करू नकात. आता एक छोटीशी माहिती सांगतो. समभाग गुंतवणूक करताना 2 प्रकार असतात. फंडामेंटल अनालिसिसने तुम्ही समभाग निवडा अथवा टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस मध्ये अगदी ताऊन सुलाखून मी निवडतो. तरीही माझ्याकडून काही जागा किंवा काही गोष्टी राहत असतील, पण माझे आता हा सुद्धा समभाग जो 16 करोड देतोय, हा माझ्याकडे माझ्या मते 2005 पासून आहे. आणि त्याच्या पॅरेंट कंपनीनी डीमर्जर केलेलं तेव्हा अजून हा आणि अजून 2 समभाग दिलेले फुकट. आता तो सगळा इफेक्ट मी काढतच नाहीये. मला तुम्हाला हे दाखवून द्यायचंय, 6,000चे 16 करोड. तुमच्यापैकी किती जण मला 1 करोड म्हणजे एकावर किती शून्य सांगू शकतं, पटकन, न बघता, गुगलचा वापर न करता? कारण आपण कधी करोडपर्यंत पोहोचलेलोच नाहीये. फार फार तर लाख, हजारापर्यंत ठीक आहे. हा, फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरं टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस मध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही जेवढं डीप मध्ये जाल ना, मला अजून 50 वर्ष पण लागतील सगळं टेक्निकल अनालिसिस शिकायला. एवढ्या गोष्टी आहेत. म्हणजे नुसतं कॅन्डल्स नाहीयेत, बाकी अनेक. ही जॅपनीज, ही तिथली, ही तिथली, हे. आणि टेक्निकल अनालिसिस हे फक्त डे ट्रेडिंग, BTST, ऑप्शन्स, फ्युचर्स, बाकी सगळं. म्हणजे जे तुम्हाला असं भासवतात की पटकन तुम्ही श्रीमंत होणार. श्रीमंत, हे बघा, ॲसेट जमवायचे, गोळा करायचे आणि श्रीमंत होणं म्हणजे माझे 10,000चे 20 झाले आज, पण उद्या त्या 20,000चे वजा 40,000 होतात. याला काही अर्थ नाही. लॉंग टर्म मध्ये कितीतरी नावं सांगू तुम्हाला. राकेशभाई झुंझुनवाला, वॉरन बफे, विजयभाई केडिया, त्याच्यानंतर आशिष कचोलिया. हे, यांच्याकडे पेशन्स असतात. सगळ्यांकडे फेथ, पेशन्स आणि कन्व्हिक्शन आहे. पण तुम्हाला किती जण दाखवू जे डे ट्रेडिंग, पे ट्रेडिंग. ॲट द मोस्ट तुम्ही 1 रूम किचन मधून 1 BHK मध्ये जाल. ॲसेट्स कमवून राकेशभाई विमान कंपनी सुरू करतात. स्वतःच्या बंगल्यासमोरची इमारत विकत घेऊन ती पाडतात, कारण समुद्र दिसत नाही. म्हणजे आपलं दुर्दैव आहे, आपण कधीच एम हाय ठेवत नाही. मागे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, राहुल बजाज यांनी एक उत्कृष्ट वाक्य सांगितलेलं की ऑलवेज युअर एम शुड बी व्हेरी हाय. म्हणजे साधं, तुम्ही लांब उडी मारता, लांब उडीमध्ये तुम्ही काय म्हणतात,
अतिशय हुशार आहात, एक्सपर्ट आहात, त्यात तुमचं प्रावीण्य आहे, तर तुम्ही नेहमी 5 फूट मारता, 5 मीटर. पण तुम्हाला एक मोठी स्पर्धा खेळायची, 8 मीटरचं एम ठेवा डोक्यात, 8 मीटर. मग कुठे तुम्ही 6, 6.25 पोचू शकाल. तुम्ही एकदम 5चं नाही, मी 5.25 आहे ठीक आहे, नाही, मग तुम्ही 5.05लाच पोचाल. आपण हा कधीच विचार करत नाही, आणि कधीच विचार करत नाही याचं उत्कृष्ट उदाहरण FD मध्ये ठेवतो. आनंदाने आनंदाने, मला काय करायचंय यार, RD मध्ये ठेवतो, पोस्टात ठेवतो, आणि काहीही वाटत नाही, शांत. मग कधीतरी माझ्यासारखा माणूस तुमचं डोकं खातो, म्हणजे असे काही व्हिडिओ टाकतो आणि ह्याच्यात कधी खोटं बोलत नाही, सगळे आकडेवारी आहे सगळी. आणि आता दुसरं, मी मागे एक व्हिडिओ टाकलेला, इम्पेशंट लोक. एक गंमत नाही, खरं सांगतोय, मी मागे एक समभाग घेतलेला, तो नंतर खाली आला, अगदी बऱ्याच खाली आला. तर आता मी शांत होतो, मी काही समभाग खालच्या भावाला घेऊन ॲव्हरेज आउट करायचा प्रयत्न केला होता. आदरणीय गुंतवणूकदारांनो, तुम्हाला खोटं वाटेल, गेले 3 दिवस तो दररोज 5%, 5%, 5%, दररोज अप्पा सकीट. 3 दिवसात त्याने 15%, म्हणजे 5% म्हणजे गुरुवारी, 5% शुक्रवारी, आणि आज 5%. म्हणजे 100चा 115 नसेल झालं, 100चा 105, मग 105चे 5%, म्हणजे असं 5-5% वाढला. कोणाकडे पेशन्स आहे तो? मी बघतो ना, माझे काही मित्र असे तडफडत असतात माशासारखे, सुरुवात करतात लॉंग टर्म, एकदा जरी लाल रंग दिसला की खलास. तर मोठा होत चाललाय व्हिडिओ, कारण माझ्यात तळमळ खूप आहे हो, तुम्हाला काय काय सांगू. पण कृपया मला तो समभाग सांगा, हे सांगा, तुम्ही काय करता, तुम्ही किती, तुमचा पोर्टफोलिओ पाठवा, नाही होणार. ही सगळी माहिती तुम्हाला कुठे मिळेल तर मला जरूर सांगा, एवढी सगळी माहिती. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय मित्रांनो, लॉंग टर्म गुंतवणूक करा. कालच मी तुम्हाला, म्हणजे माझ्या व्हिडिओवर पोस्ट रिटायरमेंट पर मंथ रेग्युलर इन्कम हे सांगितलं, आणि हे सुद्धा हवंय, हे त्याचाच एक भाग असतो, या गोष्टीमुळे मिळू शकतो. आपण काय खुश होतो, जसं माझ्या मित्राने मला सांगितलं, सत्या तू 2,500ला घेतलेला आणि मग तू अजून विकला नाही, का नाही सांगितलं. मी का सांगू, म्हणजे त्याने विचारलंच नाहीये, कारण माझा ॲटिट्यूड तो नाहीच आहे, आज घ्या उद्या विका. त्याने काय बहुतेक 1 वर्ष 2 वर्ष ठेवला, 4,000ला घेतलेला, 8,000ला विकला, खुश खुश खुश, 100% मिळाले. मला 100% महत्वाचं नाहीये, मला माहिती आहे त्याची इक्विटी किती आहे, त्याचे रिझर्व्स किती आहेत, किती शेअर होल्डर्स आहेत, प्रमोटर्सकडे किती आहेत, बाहेरच्यांकडे किती, DIS कडे किती, FIIs कडे किती आहे, रोज किती शेअर्सचं ट्रेडिंग होतं, आणि पुढे कसं जाणार आहे. आदरणीय साहेब, तो आज 1,50,000 का 51 का 52,000ला आहे, 2,500चा. लक्षात ठेवा, असं चाणाक्ष असावं. आपण काय खुश होतो, माझे 10,000चे 20 झाले, बस झाले. हे खूप चुकीचं आहे. तुम्ही कधीतरी, तुम्हाला माहित होतं 6,000चे 16 करोड दिले आहेत एका समभागाने. जास्त नको बोलायला, कारण अनेकांना वाईट वाटतं, खरं बोललेलं त्यांना आवडत नाही. असो, आणि सगळ्यांचं एक उत्तर असतं, माझ्या बाबांनी नाही शिकवलं, आईवडिलांनी नाही, मलाही कोणी नाही शिकवलं. मग त्या बाबतीत माझे आई बाबा, माझे काका काकू अंगठाबहाद्दर होत्या. त्यांना समभाग गुंतवणुकीतला स पण माहीत नव्हता. त्यांना स हा सत्यजितचा माहीत होता,
समभागातला माहीत नव्हतं. असो, हा सुद्धा व्हिडिओ जर आवडला तर तुमचे मित्र, आप्तेष्ट, स्वकीय सगळ्यांना ह्या माझ्या वाहिनीला सबस्क्राईब करायला सांगा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही सुद्धा माझे हा नाही असे अनेक व्हिडिओ आहेत माझ्या वाहिनीवर, ते लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब तर कराच. आणि माझे व्हॉट्सअपवर स्टेटस वाचायचे असतील तर तुम्ही माझे डिस्क्रिप्शनमध्ये माझे मोबाईल नंबर दिलेले आहेत, म्हणजे भ्रमणध्वनी नंबर, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपने संदेश पाठवा. तुमचं संपूर्ण नाव, उदाहरणार्थ सत्यजित अभयकुमार शाह हे माझं संपूर्ण नाव आहे. काही जण फक्त सत्य किंवा सत्यजित एवढंच लिहितात. कुठे राहतात, काय राहतात, काही नाही. तर मी तुमचं नाव माझ्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या यादीमध्ये सेव्ह करीन. म्हणजे सेव्ह केल्यावर तुम्हाला माझे सगळे व्हॉट्सअप स्टेटस दिसतील. मी खूप प्रयत्न करतोय मराठी माणसांनी वर यावं. नाहीच यायचं असेल मराठी माणसाला, पण मी काही करू शकत नाही. पण म्हणजे मला कधी कधी वाईट वाटतं की मराठी माणसाला का वर यायचं नाही. असो, काही जण येत आहेत, तेवढाच मला आनंद आहे. नमस्कार, जय हो, पुन्हा भेटू.